आपल्या विद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विज्ञान दिन 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात आला. त्याचा मोठ्या विद्यार्थ्यांचं जे प्रयोग प्रदर्शन होतं ते 27 तारखेला झालेलं आहे आणि आपल्या प्राथमिक विभागाचं हे विज्ञान प्रदर्शन आज इथं संपन्न होत आहे. या उद्घाटन प्रसंगी मी मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करते आणि मुख्याध्यापक सरांना विनंती करते की त्यांनी आमच्या बालवैज्ञानिकांना मार्गदर्शन करावं. सर्व बालवैज्ञानिकांचं स्वागत. आपण दरवर्षी शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवतो, माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे. यावर्षी आपण शुक्रवारी शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन झालं. 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी प्रयोग मांडले होते या ठिकाणी, बरोबर आहे. आणि तुम्ही पण बघायला आला होता, तुम्हाला पण या ठिकाणी प्रयोग बघण्यासाठी बोलावले होते. दरवर्षी आपण काय करतो, अगदी बालवाडी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं विज्ञान प्रदर्शन एकाच दिवशी भरवतो, बरोबर आहे. मला वाटतं गेल्या वर्षी पण वेगळं भरवलं होतं प्राथमिकचं, आणि यावर्षी पण 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचं एका दिवशी आणि बालवाडी ते 4थीचं म्हणजे तुमचं एका दिवशी भरवायचं ठरवलं. जेव्हा सगळ्यांचं एकत्रित असतं नाही, सगळी जागा संपून जाते 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना, आणि मग तुम्हाला जागा खूप कमी पडत होती. मग जिथे जागा असेल तिथं टेबल मांडून तुमचं विज्ञान प्रदर्शन मांडणार, आणि बघायला पालक वगैरे आल्यानंतर एक अर्धा पाऊण तास वेळ काढून येतात, आणि ते 5वी ते 10वीच्या मुलांचे प्रयोग बघेपर्यंत त्यांची वेळ पण संपून जाणार, आणि मग तुमच्याकडे प्रयोग बघायला पालक सुद्धा कमी यायचे. मग आपण ठरवलं की तुमचं एका दिवशी स्वतंत्र विज्ञान प्रदर्शन फक्त 12वी ते 4थीच्या विद्यार्थ्यांचं भरवायचं. म्हणजे तुम्हाला आता व्यवस्थित जागा मिळाली ना सगळ्यांना प्रदर्शन मांडायला, आणि आता जे कोणी बघायला येतील ते सगळे तुमचे प्रयोग बघून पण जातील, कारण प्रयोग सगळा मांडण्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतलेले असतात 4-8 दिवस अगोदर. एवढ्या कष्टाने सगळं साहित्य निर्मिती करता, आणि मग तुमच्याकडे बघायलाच कोणी नाही आले तर मग वाईट वाटतं, अरे मी ते या पद्धतीने वेळ घेऊन बनवलं आणि कुणीच बघायला आले नाही. आज नंतर भरपूर जण तुमचे हे प्रयोग बघतील. शाळेत असं विज्ञान प्रदर्शन भरवायची का गरज पडते, कशासाठी विज्ञान प्रदर्शन हे भरवतो? तुम्हाला विज्ञानाच्या पुस्तकामध्ये शिकवलं जातं, वैज्ञानिक सगळे सत्य, विज्ञानाची माहिती सांगितली जाते. तुमच्या पुस्तकाचं नाव एन्व्हायरमेंट स्टडी असं आहे ना, EVS, अराउंड अस असं बहुतेक पुस्तकाचं नाव आहे तुमच्या. म्हणजे आपल्या भोवती जे काही आहे त्याची तुम्हाला माहिती आहे. मग आपल्याला प्रश्न पडतो, आपल्या भोवती जे काही असं आहे ते बघितल्यावर मनात प्रश्न निर्माण होतात की असंच का आहे. उदाहरणार्थ साधा प्रश्न, आता पानगळती सुरू झालेली आहे, शिशिर ऋतू आहे, झाडाची पानं गळून पडतात, बरोबर आहे. मग वाळलेलं सुकलेलं झाडाचं पान गळून पडल्यानंतर ते कुठं पडतं, खाली पडतं की आकाशात वर जातं? आपण सगळेच बघतो, आणि हजारो वर्षापासून बघत आले होते लोक, खाली पडतं. पण लाखो करोडोमधून एखादाच व्यक्ती, एखादाच विद्यार्थी असा असतो की हे पडलेलं पान खालीच का पडलं, वर का गेलं नाही, असा त्याला प्रश्न पडतो, आणि मग तो त्याच्या पाठीमागचे कारण शोधतो. विज्ञान म्हणजे काय असतं, आपल्या भोवती जे घडतं सगळं ते असंच का घडतं याचा शोध म्हणजे विज्ञान. आणि प्रयोग मांडता म्हणजे काय, तुम्हाला जे विज्ञानाच्या पुस्तकात, EVSच्या पुस्तकात शिकवलं जातं ते खरंच तसं आहे का याची खात्री करण्यासाठी, तपासण्यासाठी आपण सगळे प्रयोग करत आहोत. आता उदाहरणानं सांगायचं झालं तर तुम्हाला सांगितलं जातं की साखर कशी असते, गोड असते. साखरेची चव कशी आहे प्रत्येकाला माहिती आहे. विज्ञानमध्ये लिहिलेलं असतं की साखर गोड असते.
आणि तुम्हाला कधी साखर खायला दिली नाही तरीही तुम्ही परीक्षेत लिहू शकता की साखर गोड असते, मीठ खारट असतं, लिहू शकता ना परीक्षेत, लिंबू आंबट असतो. पण तुम्ही जी चव नाही घेतली तरीही परीक्षेत लिहू शकता. पण तुमचा विश्वास कधी बसतो? साखर गोड असते, तुम्ही थोडी खाऊन बघितली, चव लागल्यानंतर खात्री पडते की साखर कशी आहे, गोड आहे. औषधं घेताना वगैरे बऱ्याच वेळा प्रश्न पडतो, बरं एखादं औषध गोड नसतं, कडू असतं, पण तुम्ही खातच नसाल तर तुम्हाला फसवलं जातं, नाही खा ही गोळी गोड आहे औषध, गोड आहे औषध. तुम्हाला वाटतं गोड आहे म्हणजे चांगलं लागेल, मग चमचा तोंडात पडल्यावर लागतं ते गोड नसतं. म्हणजे हे प्रयोगानंच कळतं. तुम्हाला गोड नाही म्हणून सांगितलं होतं, पण औषध घेतल्यावर मात्र कळलं हे अगोदर सांगितलं होतं गोड आहे म्हणून, पण घेतल्यावर कळलं गोड नाही. म्हणजे हे सत्य कधी पटत असतं? जेव्हा आपण प्रत्यक्ष तपासणी करतो तेव्हाच. हे सगळे प्रयोग तुम्हाला जे काही शिकवलंय ना ते खरं तसंच आहे का हे तपासण्यासाठी प्रयोग आहे. आता तुम्हाला मॅडमने सांगितलं हवेला वजन असतं, तर कसं मोजणार? हवेला वजन असतं म्हणल्यावर तुम्ही प्रयोग केले, तुम्ही बघितलं काही मुलांनी, बरोबर आहे. एका तराजूसारख्या काडीला दोन्हीकडे दोन फुगे सारखेच बांधले, तर ती काडी बरोबर राहिली तराजूसारखी सारखीच. त्यातला एक फुगा फुगवला, हवा भरली त्याच्यामध्ये, आणि मग दोन्हीकडे एकीकडे हवा न भरलेला फुगा आणि एकीकडे हवा भरलेला फुगा म्हणजे बलून. त्यावेळी कुठली बाजू खाली जाते? ज्याच्यात हवा भरली ती खाली जाते, आणि तुम्हाला कळतं की हवेला वजन आहे. कशाला कळलं ते? प्रयोगाला. हे दाखवण्यासाठी तुम्ही जे मांडता प्रयोग त्यालाच आपण काय म्हणतो? विज्ञान प्रदर्शन. तुम्ही एका मुलाने असा एक प्रयोग केला की कॅन्डल पेटवले मेणबत्ती आणि त्याच्यावर काढता असा ग्लास झाकला की थोड्या वेळाने मेणबत्ती काय होते? ती विझते. कोण सांगेल बरं का विझते ते? बरोबर आहे, सांगा. कोण सांगत होतं? सांग बेटा होतं काय काय? हवेचा दाब कमी. हा, आता बघा बसा खाली. ही जी हवा आहे ना, या हवेमध्ये ऑक्सिजनचं पण काही प्रमाण आहे, बहुतेक 20%च्या आसपास काहीतरी, 20.95% असं काहीतरी हवेत ऑक्सिजन असतो. बाकी 78% नायट्रोजन असतो आणि 1% दुसरे प्रवाही असतात. ऑक्सिजन वायूचं वैशिष्ट्य असं आहे की तो ज्वलनासाठी मदत करणारा वायू आहे, बरोबर आहे. जाळ लागला त्या ठिकाणी जर ऑक्सिजन सोडला ना जास्त, आणखी जाळ वेगाने वाढतो. म्हणजे ज्वलनासाठी, जळण्यासाठी ऑक्सिजन वायू काय करतो? मदत करतो. आता मेणबत्ती चालू आहे, त्याला ऑक्सिजन मिळत आहे म्हणून मेणबत्ती जळत आहे. पण आपण वर ग्लास जर पाजला घातला, बरोबर आहे, तर त्या ग्लास मधला ऑक्सिजन आहे तो संपेपर्यंत ती ज्योत चालू राहील आणि मधला ऑक्सिजन संपल्याबरोबर ती ज्योत बंद पडेल. तुम्हाला मॅडमने शिकवलं होतं, पण तुम्ही खात्री कशाने करून बघणार? असे प्रयोग करून बघणार. आणि विज्ञान शिकत असताना तुमच्यामध्ये ही वृत्ती असली पाहिजे, चिकित्सकपणा असलाच पाहिजे. असं का होतं? हे असं का होतं? त्याच्या पाठीमागचे कारण पण शोधायला पाहिजे. आणि लहानपणापासून तुमच्यात ही वृत्ती असते. साधी साधी खेळणे वगैरे तुम्ही उकलता. लहान बाळ सुद्धा बघा एखादं चाक फिरवल्यावर बघत राहते, असं का फिरायला, कधी उलटं फिरून बघतं, खेळणे सगळे बदलतात, पुन्हा जोडतात. हा एक वैज्ञानिक दृष्टिकोनच आहे, ही संशोधक वृत्ती आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये विज्ञान शिकत असताना ही वृत्ती निर्माण झाली पाहिजे, मला सुद्धा काहीतरी शोधून काढायचं आहे. जगामध्ये सगळे शास्त्रज्ञांनी जेवढं काही संशोधन केलं, जेवढे काही शोध लावले, त्याच्यामुळेच आज आपला एवढा विकास झालेला आहे. ह्या शास्त्रज्ञांनी संशोधन जर केलं नसतं तरी आपल्याला लाईट पण दिसली नसती, ते फॅन पण दिसले नसते. अगदी गुहेमध्ये राहणारा मानव, जे झाडाचे सालीच गुंडाळायचा, गुहेमध्ये राहायचा, प्राण्यांना मारून त्यांचंच अन्न खायचा, तो माणूस आज एवढ्या 100 मजल्याच्या इमारतीमध्ये राहतो, वाहनामध्ये फिरतो, अन्न
तयार करून वेगळ्या पद्धतीचं खातो. हा जो सगळा काही बदल झालेला आहे तो कशामुळे झालेला आहे? वैज्ञानिक लोकांनी, संशोधकांनी शोध लावले हे असं का? माणसाला कुठून कुठून अन्न मिळतं, मग कमी जागेमध्ये जास्त वेळ पुरणारं अन्न कसं वापरायचं जास्त कॅलरीचं. आता कपडे सुद्धा, मग झाडापासून कापूस, कापसाचा दोरा कसा बनवता येईल, त्यापासून कपडे कसे तयार करता येईल, वेगवेगळ्या प्रकारचे धागे कसे तयार करता येतील, आजारी पडल्यानंतर औषधं कसे तयार करता येतील, ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या आहेत? संशोधनाच्या. आणि असे प्रयोग मांडण्यामधून तुमच्या मनामध्ये एक ती वृत्ती निर्माण होते, संशोधन, सगळ्या गोष्टीच्या पाठीमागचे कारण शोधायची तुमच्या मनामध्ये एक जिज्ञासा निर्माण होते, ती व्हावी. तुम्हाला सुद्धा वाटावं की आपण वैज्ञानिक व्हावं, सायंटिस्ट, संशोधक व्हावं. ही भावना तुमच्यात निर्माण होण्यासाठी आपण विज्ञान प्रदर्शन शाळेमध्ये भरवत असतो. हे भरवण्याच्या पाठीमागचं कारण कळलं ना? विज्ञान प्रदर्शन म्हणजे काही सिद्धेश्वरची यात्रा नाही. ती उगं काहीतरी रंगीबेरंगी मांडायचं, सगळ्यांनी बघायचं, वा छान आहे, छान आहे, छान आहे. तुम्ही काय रंगीबेरंगी करता याला महत्व नाही. तुम्ही जे प्रयोग करताना आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो, हे कशामुळे झालं, त्याच्यात काय काय घडलं म्हणून हे असं होतं, हे सगळं तुम्हाला विचारतो. आणि तुम्ही जेव्हा त्या प्रश्नांची उत्तर देता तेव्हा आम्हाला कळतं की नाही, यांना हे विज्ञानाची कन्सेप्ट, संकल्पना व्यवस्थित समजलेली आहे. म्हणून हे विज्ञान प्रदर्शन भरवलेलं आहे. मोठे 5वी ते 10वीच्या मुलांचा कार्यक्रम झाला, त्या दिवशी रीतसर उद्घाटन झालेलं आहे. हा दुसरा भाग आहे तुमचा, मग उद्घाटनाचा स्वतंत्र कार्यक्रम ठरवला नाही. एक C.V. रमन एक थोर वैज्ञानिक होऊन गेले. त्यांना भौतिकशास्त्राचं जगातलं सगळ्यात मोठं पारितोषिक मानाचं कुठलं आहे? नोबेल पारितोषिक. त्यांनी जे संशोधन केलं त्याला रमन इफेक्ट म्हणतात, ते जे संशोधन केलं त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेले. म्हणून त्या दिवशी, ज्या दिवशी त्यांनी केलेलं संशोधन जगासमोर मांडलं 28 फेब्रुवारी 1928 ला, त्या दिवशी आपण विज्ञान दिन साजरा करतो. त्या त्यांच्या संशोधनाला 1930 साली नोबेल पारितोषिक मिळालं, म्हणून आपण हा विज्ञान दिन साजरा करतो. तुमच्या सगळ्या मुलांचं मला कौतुक आहे की तुम्हाला प्रयोग करावे वाटले आणि प्रयोगामधून इतरांना विज्ञान समजावून सांगावं वाटलं. यासाठी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. आणि तुम्ही प्रयोगामध्ये जे जे कोणी भेटायला येतील त्यांना छानपैकी प्रश्नांची उत्तर देऊन समजावून सांगावं, यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्हाला ज्यांनी मार्गदर्शन केलं त्या सर्व शिक्षकांचं सुद्धा अभिनंदन करून थांबतो. थँक्यू. धन्यवाद सर. आत्ताच आपल्याला स्वामी सरांनी अतिशय सोप्या सोप्या गोष्टी सांगून विज्ञान म्हणजे काय ते समजावून सांगितलं. तर स्वामी सर आणि गिरीश सर वेळ काढून आपल्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, हा तुमचा सगळा विज्ञान प्रयोग प्रदर्शनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी त्यांनी मोलाचं सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, त्यासाठी त्यांचेही आभार. आणि सर्व विद्यार्थ्यांचेही आभार की तुम्ही अतिशय उत्साहाने प्रयोगाचं निवड करून प्रयोगाचं सादरीकरण करण्यासाठीचा सर्वजण जमा झालेले आहेत. त्याबद्दल तुमचेही आभार. आणि संयोजकाच्या वतीनं हा उद्घाटन प्रसंगाचा कार्यक्रम इथं संपन्न झाला असं मी जाहीर करते. धन्यवाद.